अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आपण आज बघणार आहोत, हे बघा मित्रांनो, आपल्याला 25 मार्चला आहे होळी। ही होळी अतिशय आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची होळी आहे। 24 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा होळी आहे मित्रांनो, हे बघा साजरी केली जाणार आहे। हा सण खूप रंगाचा सण आहे बघा मित्रांनो। आपल्याला ह्या होळीच्या दिवशी चंद्रग्रहण ही होणार आहे मित्रांनो। हे बघा, आपल्याला काही गोष्टी आहेत मित्रांनो, त्या लक्षात ठेवायच्या आहे। काही आपल्याला कामे करायची आहे मित्रांनो। हे बघा मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे नेमकं, हे बघा। होळीच्या दिवशी आपल्याला सर्वांनी घरामध्ये संपूर्ण सदस्यांनी काय करायचं आहे, हे बघा। पहिल्यांदा डोक्यावरून आपल्याला कोरडे खोबरे मित्रांनो, हे बघा, आपल्या खोबऱ्याची जी वाटी असते ना, ती खोबरे, काळी तीळ, लक्षात ठेवा मित्रांनो, खोबरे, काळी तीळ, लवंग आणि पिवळ्या मोहरी आपल्याला प्रत्येक सदस्यावरून फिरवायचे आहे। म्हणजे आपण म्हणतो ना, नजर काढतो, अशी आपल्याला 7 वेळेस त्यांची नजर काढायची आहे मित्रांनो। ती 7 वेळेस फिरवायची आहे। आणि त्या वस्तू लक्षात ठेवा मित्रांनो, कोरडे खोबरे म्हणजे खोबऱ्याची वाटी, काळी तीळ, लवंग आणि पिवळ्या मोहरी, ह्या वस्तू आपल्याला घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून 7 वेळा उतरायच्या आहे मित्रांनो। आणि आपल्याला त्या होळीच्या अग्नीमध्ये टाकायचे आहे मित्रांनो। असे आपण केले तर सर्व प्रकारचे मानसिक त्रास जे आहे मित्रांनो, ते त्या त्रासापासून आपल्याला मुक्ती होईल मित्रांनो। आणि आपल्या घरातील सदस्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार येतील मित्रांनो। निगेटिव्ह ऊर्जा जी आहे मित्रांनो, ती निघून जाईल मित्रांनो। आपल्याला ह्या वस्तू आपल्याला ओवाळून अग्नी टाकायच्या आहे मित्रांनो। यानंतरचं काम आपल्याला काय करायचं आहे, हे बघा। पती पत्नींमध्ये जर पटत नसेल, त्यांच्यामध्ये मतभेद होत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, होळीच्या दिवशी दोन्ही जोडप्यांनी, पती आणि पत्नींनी, होळी म्हणजे आपल्याला हळदीचे तिलक लावायचे आहे मित्रांनो। आणि हळदीचे तिलक लावून आपण होळी जी तयार करणार आहोत, तिला आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे मित्रांनो। असे केले तर आपले सर्व दोष दूर होतील। आणि हा होळी पौर्णिमामध्ये सर्वांनीच हे उपाय करायचे आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला ह्या ज्या आपले दोष आहे मित्रांनो, ते संपूर्ण निघून जातील। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, आपल्याला तांत्रिक विद्या ही केली जाते मित्रांनो। हे बघा, अशा परिस्थितीमध्ये तांत्रिक विद्या ही केली जाते। आपल्याला नेमकं करायचं काय आहे, हे बघा। नवविवाहित जोडपे जे आहे मित्रांनो, त्यांचे लग्न झालेले आहे, अशा लोकांनी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो। म्हणजे समजा नवीन जोडपे आहे, आता सध्या त्यांचे लग्न झालेले आहे, ह्या जोडप्यांनी काय करायचं आहे, या दिवशी यांनी नवीन जे लग्न त्यांचे झालेले आहे, त्यांचे लग्नाचे जे साहित्य आहे मित्रांनो, हे बघा। म्हणजे साहित्य म्हणजे मुलींचे साहित्य काय असू शकते, लग्नाची साडी, बांगड्या, टिकल्या, बांगडी, टिकली, पायल, जे काही आहे मित्रांनो, ते आपण कुणालाही, म्हणजे आपण म्हणतो ना, तू माझं घाल मी तुझं घालते, असे उधारही कुणालाही द्यायचे नाहीये होळीच्या दिवशी मित्रांनो। यामुळे या तांत्रिक विद्या सुद्धा होऊ शकतात मित्रांनो। नवीन जोडप्यांनी हे काम करायचे नाहीये। आणि जर आपण असे केले तर मित्रांनो, वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात। काही लोक तांत्रिक विद्या सुद्धा करतात मित्रांनो। यामुळे आपल्याला नवीन जोडप्यांचे जे लग्नाचे साहित्य जे असतात बघा मित्रांनो, ते कुणालाही कधीही द्यायचे नाहीये। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, नवीन विवाहिक जोडपे जे आहे, म्हणजे त्यांचे जे आता लग्न झालेले आहे, अशा लोकांनी होळीच्या दिवशी काळे कपडे अजिबात घालायचे नाहीये मित्रांनो, बरं। हे काळे कपडे जर घातले तर ह्या रंगाच्या होळीमध्ये, ह्या पवित्र सणामध्ये, त्यांच्या काळे कपड्यांमध्ये नकारात्मकता ऊर्जा, त्यांचे नवीन आयुष्य सुरू झालेले आहे मित्रांनो। ह्या नवीन आयुष्यामध्ये नकारात्मकता प्रभाव होऊ शकतो मित्रांनो। त्यांच्या जोड्यामध्ये म्हणजे तणावही होऊ शकतो मित्रांनो। त्यामुळे नवीन जोडप्यांनी होळीच्या दिवशी काळे कपडे अजिबात घालायचे नाहीये मित्रांनो। आणि हे बघा, परत काय करायचं आहे, हे बघा, ते नवीन जोडपे जे आहे मित्रांनो, त्यांनी काय करायचं आहे, जी नवीन मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे, या होळीच्या दिवशी तिने
सासरी न राहता मित्रांनो तिने माहेरी राहायचं आहे. आणि या होळीच्या दिवशी सासू आणि सुनाने एकत्र पाहू नये. ही होळी जी आहे मित्रांनो, जळताना सासू सुनाने एकत्र पाहू नये मित्रांनो. आपण जर असे जर केले, नवीन जोडपी जी सून आहे मित्रांनो आणि सासू आहे, तिने दोघींनी जर ही होळी पेटताना जर पाहिली, त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो मित्रांनो. त्यांच्या नात्यामध्ये त्रास सुद्धा सुरू होऊ शकतो मित्रांनो. त्यांचे भांडणं सुरू होऊ शकतात. काहीतरी निगेटिव्ह त्यांच्या आयुष्यावर काहीतरी निगेटिव्ह परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे जी नवविवाहित जी स्त्री आहे मित्रांनो, तिने सासरी न राहता माहेरी राहायला पाहिजे मित्रांनो. इथे ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. हे बघा, आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.